राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नारायण राणे विरुद्ध शिवसेना हा 16 वर्षांपूर्वी सुरू झालेला संघर्ष तीव्र होताना दिसतोय. हा संघर्ष नारायण राणे विरुद्ध शिवसेना म्हणण्यापेक्षा नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे असा आहे हे म्हणणं अधिक रास्त ठरेल. राणे यांना 2005 मध्ये शिवसेना सोडावी लागली आणि तेव्हापासून हा संघर्ष सुरू झाला. राणे यांना शिवसेना सोडावी लागली कारण बाळासाहेब ठाकरे यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरे यांची केलेली निवड. शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेल्या नारायण राणे यांची महत्वाकांक्षा वाढलेली होती आणि म्हणूनच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला मांडण्यास त्यांनी नकार दिला. त्यातून नारायण राणे यांना शिवसेना सोडावी लागली. जेव्हापासून राणे शिवसेनेतून बाहेर पडले आहेत तेव्हापासून उद्धव ठाकरे हे त्यांचे टार्गेट नंबर 1 राहिलेले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आदित्य ठाकरे यांनाही राणेंच्या टीकेचे धनी व्हावे लागले आहे. उद्धव यांचा काही वेळेला एकेरी उल्लेख सुद्धा राणेंनी केलेला आहे. या सगळ्या वादाच्या मुळाशी राणेंना 2005 मध्ये सेना ज्या प्रकारे सोडावी लागली ते कारण आहे. शिवसेना सोडून राणे काँग्रेसवासी झाले तेव्हा उद्धव ठाकरेच त्यांच्या निशाण्यावर राहिले. त्यानंतर त्यांनी स्वतःचा पक्ष काढला, भाजपमध्ये आले, खासदार झाले, तेव्हाही उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधतच राहिले. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेशी 2 हात करणे हे राणे यांच्या राजकारणाचे नेहमीच वैशिष्ट्य राहिले आहे. कारण राणे यांचा थेट सामना हा शिवसेनेशी आहे. कोकणात असो किंवा मुंबईत असो राणे यांचा मुख्य प्रतिस्पर्धी शिवसेना पक्ष राहिला आहे. त्यामुळे दोघेही एकमेकांच्या अंगावर जाण्याची संधी सहजासहजी सोडत नाही. विधानसभा निवडणुकीत 2दा पराभव झाल्यानंतर राणे यांची काही प्रमाणात पिछेहाट झाली. त्यानंतर भाजपवासी झाल्यावर राणे पुन्हा एकदा आक्रमक झाले आणि आता केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर राणे पूर्वीप्रमाणे पुन्हा एकदा आक्रमक रूपात आले असून त्यांनी शिवसेनेला आणि उद्धव ठाकरे यांना थेट शिंगावर घेण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे शिवसेनेबरोबरचे संबंध आता बऱ्यापैकी दुरावले असल्याने भाजपला आता शिवसेनेवरती आणि उद्धव ठाकरेंवरती थेट हल्लाबोल करणाऱ्या राणेसारख्या नेत्याची गरज आहे आणि राणेंनाही तेच हवं आहे. त्यात लवकरच मुंबई आणि काही महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. तिथेही राणे विरुद्ध शिवसेना असाच सामना पाहायला मिळणार आहे. जन आशीर्वाद यात्रेतून राणेंनी जो हल्लाबोल केलाय आणि त्याला शिवसेनेने जे प्रत्युत्तर दिलंय ते आगामी काळातल्या राजकारणाची चुणूक दाखवणार आहे. महापालिका निवडणुकीपर्यंत हा संघर्ष आणखी तीव्र होत जाणार अशी चिन्ह आहेत.